परमेश्वर नगर ज्योतिबा मंदिरच्या इथं आहे, येळूर मध्येच. आणि साप आला इथं. कुणाला दिसला सगळी हा चावलाय नाही हो साप कुणाला तर. आणि त्यांना आता कुठं नेलाय सिव्हिलला. त्यांना पट्टी वगैरे बांधून काय काय सिव्हिलला नेलेत, पण काही गरज नाहीये. हा साप चावलाय त्यांना. चेकड किलबॅक म्हणजेच वेरुळा जातीचा साप आहे. वेरुळा म्हणतात. लोक घाबरतात, कोणताही साप चावू दे लोक घाबरतात. आणि तेच बरोबर आहे, कोणताही साप चावू दे. आपल्याला जर माहिती नसेल तर सरळ दवाखान्याला जाणंच योग्य आहे. पण आता मी सांगितलं की ना बिनविषारी साप आहे पूर्णपणे, त्यामुळे काही धोका नाही आहे याच्यापासून. आणि चावतोय फार हा साप. हा साप रागीट असल्यामुळे बहुतेक त्यांना चुकून पाय वगैरे पडल्यावरती चावला असणार. वेरुळा म्हणतात. जास्त प्रमाणात पाण्यात राहतो हा साप. आणि बेडूक हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. बघू शकता कसं दिसतोय. हे छोटंसं पिल्लू आहे. कॅमेरामध्ये मोठं वाटलंय पण हे छोटंसं पिल्लू आहे. ते त्याला नडतोय. लोकांना आयता गावतोय मारण्यासाठी, पण याने मारले नाहीत. चावून सुद्धा मारले नाहीत. ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या येळूरमध्ये जास्त प्रमाणात लोक मारतातच सापांना, पण चावून सुद्धा मारले नाहीत म्हणजे आता मारणं कमी झालंय मॅडम. ही फार चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आपण आता रेस्क्यू करूया. रक्त आलंय त्याला म्हणून पिशवीचा आधार घेऊन पकडावं लागतंय, कारण चावतोय हा साप फार. चावल्यातल्या त्यात तरी शांत वाटायलाय, एवढा रागीट वाटे ना. मूळचा ह्याचा म्हणजे जातच ही रागीट, त्यामुळे चावतोय साप. चावायचे चान्स कधी सोडणार नाही. चावल्यानंतर आग होते, ब्लेड न कापल्यासारखे, म्हणजे दात ह्याचे फार तीक्ष्ण असतात. ब्लेड न कापल्यासारखं होतंय. पण बिनविषारी साप आहे, काही पण धोका नाहीये. आम्हाला रेस्क्यू करताना भरपूर वेळा चावले, तसे व्हिडिओ सुद्धा आले. काही करायची गरज नाही. 6 महिन्यातून एकदा जे टीटीचं इंजेक्शन आम्ही घेतो ते प्रत्येक माणसांना घ्यायलाच पाहिजे. कारण बायका जेव्हा घरात काम करतात किचनमध्ये, किंवा शेतकरी शेतात जेव्हा काम करतोय, विळा लागतोय किंवा चाकू लागतोय, तेव्हा टीटीचं इंजेक्शन घ्यायलाच लागतंय सर्वसामान्य माणसांना. त्यामुळे घ्यायलाच लागतंय. ते घेतलं तरी बास आहे, इनफ आहे. बाकी काय करायची गरज नाहीये. आता त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले. डॉक्टर सुद्धा रिस्क घेत नाहीत, ऍडमिट करतात. कारण बाईट कोणत्या सापाचं झालं हे सुद्धा कधी कधी डॉक्टरांना कळत नाही. पण हा तर बिनविषारी साप आहे पूर्णपणे. ते आता पूर्णपणे प्रूफ सुद्धा झालंय, त्यामुळे त्यांना दवाखान्यात जायची सुद्धा गरज नाही. पण त्यांच्या भीतीपुटी ठीक आहे, जाऊ देत. हे बोललेलं त्याला अक्षयला पाठव. आपण याला बंद करू. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.